पाहताय न्यूज प्लॅनेट। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातील जागा वाटपाचा वाद चिघळला। आता आणखीन तो चिघळतो देखील आहे। महायुतीमध्ये सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेला भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्याने पक्षात कमालीची नाराजी पसरलेली आहे आणि यावरून शिवसेनेने थेट भाजपला इशारा देत वेगळी रणनीती आखली आहे। पाहूयात या संदर्भातला आमचा खास रिपोर्ट। शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधला वाद चिघळला। भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्यानं नाराजी, शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची चर्चा, भाजपकडून शिवसेनेची गळचेपी होते का? पुणे महानगरपालिका निवडणूक भाजप आणि शिवसेना लढेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्यानंतर दोनही पक्षांकडून बैठकांचं सत्रही सुरू झालं। पुण्यात सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप शिवसेनेला कमी जागा सोडतोय असा आरोप होतोय आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत पुण्यात तणाव निर्माण झाला। कार्यकर्त्यांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे, कार्यकर्त्यांच्या मध्ये जे काही वेळेला गैरसमज पसरत आहेत, या पार्श्वभूमीवरती अजूनही युती होऊन अमुक एक वॉर्ड सोडले जाणार असा अंतिम निर्णय झालेला नाहीये। त्याचबरोबर युती काहीतरी मोडली किंवा युतीच्या संदर्भात नकारात्मक भूमिका आहे आमची, अशातलाही भाग नाहीये। शेवटपर्यंत युती करण्याचा प्रयत्न माननीय शिंदे साहेब करणार आहेत। भाजपनं शिवसेनेला सुरुवातीला केवळ 12 जागांची ऑफर दिली होती, नंतर ती वाढवून 15 जागांपर्यंत नेली। मात्र शिवसेनेची मागणी किमान 35 ते 45 जागांची आहे। ही मागणी मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचा किंवा स्वबळावर लढण्याचा इशारा शिवसेनेकडून देण्यात येतोय। या घडामोडीत शिंदे सेनेकडून 60 जणांना अर्ज घेण्याच्या सूचना देखील दिल्या जात आहेत। 15 जागा परत 12च्या 15 करून दिल्या। मी त्यांना हे सांगितलेलं आहे आणि मी जाहीर सांगते की माननीय एकनाथजी शिंदे यांचं असं म्हणणं आहे की युती करत असताना सन्मानजनक अशा प्रकारचं युती असली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला 30 ते 35 जागा असल्याच पाहिजेत अशी शिंदे साहेबांची भूमिका आहे। परंतु सन्मानजनक जर का संख्या झाली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा लोंढा पण आमच्याकडे येतोय, तो सगळा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ। भाजप शिवसेनेला दुय्यम वागणूक देत आहे आणि कमी जागा देत असल्यानं शिवसैनिकही संतप्त झाले आहेत। शिवसेनेमधील वरिष्ठ नेतेच पक्षाचं नुकसान करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय। सन्मानपूर्वक वागणूक दिलेली आतमध्ये आमचा निर्णय घेण्यासाठी वेट अँड वॉच ऑफर काय नाही, आम्ही ऑफरवाले नाहीये, ऑफरवाले नाहीयेत। आम्ही आलो फक्त शिवसैनिकांवरती अन्याय होता त्यासाठी आलो। नाही तो विशेष नाहीये, तो विशेष लांबपर्यंत नाहीये। काय नाही चला वेट अँड वॉच, फक्त 2 दिवस थांबा। भाजप 125 नगरसेवक निवडून आणणार आहे असा दावा सातत्याने त्यांच्याकडून केला जात आहे आणि त्यामुळे 125 नगरसेवक निवडून आणत असताना शिवसेनेला सुद्धा तशाच पद्धतीची वागणूक दिली जाईल, कुठेही शिवसेनेचा अपमान केला जाणार नाही अशी भूमिका शेवटपर्यंत भाजप ठेवेल असं सुद्धा आता भाजपकडून सांगण्यात येत आहे। खरं तर बऱ्याच वर्षांनी होणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकरता पहिलीच निवडणूक आहे। मात्र या पहिल्याच निवडणुकीत भाजपकडून शिवसेनेची गळचेपी होतीये का? पुण्यातीलच शिवसेनेतील नेते शिवसेना संपवतायत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे पुण्यातील शिवसेनेतील गटबाजीचा उद्रेक आणि भाजप शिवसेनेतला तणाव मिटतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।